ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ कल्याणच्या गोदरेज हिल इथल्या ब्लिंकिट स्टोअरचा असल्याचा दावा केला जातोय। तर नालासोपाऱ्यामध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 11 जणांना विषबाधा झाली आहे। केकमध्ये पाल आढळल्याचा आरोप करण्यात येतोय। कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर आढळून आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ कल्याणच्या गोदरेज हिल येथील ब्लिंकिट स्टोअरचा असल्याचा दावा केला जातोय। या व्हिडिओमुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। व्हायरल व्हिडिओमुळे ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। अन्न आणि औषध प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणीही लोकांकडून केली जाते। दुसरीकडे नालासोपाऱ्यामध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानं तब्बल 11 जणांना विषबाधा झाली आहे। या 11 जणांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांनी खाल्लेल्या केकमध्ये मेलेली पाल आढळल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात येतोय। मात्र त्याबाबत अजून अधिकृत तपास करण्यात आलेला नाहीये। नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्यानं 11 जणांना विषबाधा झाली आणि या प्रकरणी एफडीएनं चामुंडा केक शॉपची तपासणी केली। एफडीएने केकचे सॅम्पल तपासणीसाठी घेतलेत। अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यामुळे 11 जणांना विषबाधा झालेली आहे आणि त्याच प्रकरणामध्ये आता एफडीएचे अधिकारी जे आहेत त्या केकच्या दुकानावरती आलेले आहेत। आपण बघू शकता की सध्या हेच ते चामुंडा केक शॉप हे दुकान आहे आणि हे एफडीएचे अधिकारी आहेत। काल जेव्हा 5 वाजता हा केक घेण्यात आलेला होता आणि हे केक जे आहेत हे सध्या फ्रीज मधून एफडीए अधिकाऱ्यांनी हे बाहेर काढलेले आहेत। सध्या 2 जे एफडीएचे अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी या सर्व केक शॉपची जी आहे ही कसून तपासणी करत आहेत। फूड्स ठेवण्यासाठीच्या ज्या जागा लागतात त्या पद्धतीच्या खरंच या ठिकाणी स्वच्छता आहे का, हे जर आपण बघितलं तर लोकांच्या आरोग्याचा खेळ कशा पद्धतीने सुरू असतो हे एकंदरीत या सगळ्या घटनेवरून आपल्याला समोर येत आहे। अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये काय निष्पन्न होतं त्यानंतर ही पुढची कारवाई करू असं एफडीए अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।